वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आणि सर्वच पक्ष आपापल्या निवडणुका असतील त्या लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज त्यांची बैठक झाली. नेमकं बैठकीत काय झाले, काय सांगाल आपण, काय नेमकं बैठक झाली? नाही, सगळ्याच पक्षांच्या नेत्यांची, वरिष्ठांची आमची चर्चा झालेली आहे. प्राथमिक चर्चा झालेली आहे. एका दिवसात एका मीटिंग मध्ये सीट वाटप कधीही फायनल होत नाही. 2 दिवस 3 दिवस जातील, होईल. सगळेजण पॉझिटिव्ह वाटले. बहुजन विकास आघाडीमध्ये अजून किती लोक उमेदवार जे इच्छुक आहेत आणि काय जागा वाटपाचं काय ठरलंय? नाही, जागा वाटपाचं प्राथमिक चर्चा झाली. ठरेल ना, 1-2 दिवसामध्ये ठरेल ते, आणि त्याप्रमाणे होईल. काय वाटतं महापौर येण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या पक्षाशी चर्चा सध्या करता? अहो, शिवसेनेशी झाली, मनसेशी झाली, काँग्रेसची झाली, जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांशी चर्चा केलेली आहे. साधारणतः प्राथमिक चर्चा असते ती झाली, तिला अंतिम स्वरूप यायचे आहे, ते येईल लवकरच. आता इकडे पाहायला गेलं तर सर्वात मोठा पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी पक्ष आहे. मागील सत्ता तुमची एक हाती सत्ता होती. आता भाजपमध्ये तुमचे जे नगरसेवक आहेत ते पळून गेलेले आहेत, काय सांगाल? त्याच्यावरूनच लक्षात येते ना तुम्हाला, त्यांच्याकडे लायक लोक नाही मिळत, त्यामुळे आमच्याकडून उधार घेतलेले आहेत. उधारी कशी फेडणार ते? बघा ना, आता 16 तारीख आहे ना, लवकरच रिझल्टचा दिवस आहे 16 तारीख. पण तिकडे त्यांना तिकीट मिळेल का? त्यांचं नशीब, त्यांचं नशीब. आमचेच निघून गेलेले बरेच जण तिकीट वाटप करत बसल्यात. त्या बीजेपी मध्ये नेते नाही मिळत, त्यामुळे आमच्याकडून घेतलेले उधार नेतेच आता हल्ली तिकीट वाटप करत आहेत. आमच्याकडून जे उधार घेतलेले जे नेते आहेत तेच आज तिकीट वाटप करतायत, कारण भाजपाकडे आश्वासक असा चेहरा नाही, त्यांच्याकडे नेते नाही, असा आरोप माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे. आता येत्या निवडणुकीत कोणाचा महापौर होतो हे आता पाहावं लागेल. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.